मराठवाड्याची ती रखरखती आणि अंगाची लाही लाही करणारी वैशाखाची संध्याकाळ. बीड आणि लातूरच्या सीमेवर असलेल्या त्या सदन गावात सूर्याची लालसाळ किरणे हळूहळू मावळतीकडे झुकत होती. दिवसभराच्या उन्हाच्या झळा आता थोड्या शांत झाल्या असल्या तरी काळाकुट्ट मातीतली धग आणि हवेतला उष्मा अजूनही शरीराला जाणवत होता. गावातल्या कच्च्या रस्त्यावरून उडणारी धूळ, शेतातून घराकडे परतणाऱ्या गुरांच्या गळ्यातील घुंगरांचा लयबद्ध आवाज आणि लांबून कुठून तरी ऐकू येणारा ट्रॅक्टरचा आवाज, हे या गावचं रोजचं संध्याकाळचं जिवंत चित्र होतं. याच गावाच्या एका शांत आणि काहीशा अरुंद गल्लीत एका साध्याशा पण अत्यंत नीटनेटक्या कौलारी घरात स्वरा अभ्यासात मग्न होती. स्वरा नुकतीच विषय ओलांडलेली 22 वर्षांची अत्यंत साधी, सोज्वळ, कुलीन आणि संस्कारी मुलगी. तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता आणि डोळ्यात भविष्याची मोठी आशेची स्वप्न होती. तिच्या घराचं वर्णन करायचं तर घराच्या बाहेर एक छोटंसं पण स्वच्छ सारवलेलं अंगण होतं. त्या अंगणाच्या मध्यभागी तिने स्वतःच्या हाताने अत्यंत प्रेमाने वाढवलेली आणि सजवलेली एक तुळस हिरवीगार डोलत होती. घराच्या बाहेरील भिंतींचा रंग अनेक ठिकाणी उडाला होता. पावसाळ्यातील ओल भिंतीवर आपली नक्षी सोडून गेली होती, पण तरीही त्या घरात एक वेगळीच प्रसन्नता आणि पावित्र्य होतं. घरातल्या एका छोट्याशा खोलीत एका जुन्या मोडकळीस आलेल्या लाकडी टेबलावर स्वराची पुस्तके आणि वह्या अस्ताव्यस्त पसरलेल्या होत्या. डोळ्यांवर चष्मा लावून ती तिच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेची अत्यंत नेटाने आणि एकाग्रतेने तयारी करत होती. स्वराच्या आयुष्याची कहाणी खूप साधी पण संघर्षमय होती. आई वडिलांच्या अकाली निधनानंतर स्वरा आणि तिचा मोठा भाऊ शिव हे दोघेच एकमेकांचा आधार होते. शिवने स्वतःच्या आयुष्यातील सर्व सुखांचा, तारुण्यातील छंदांचा त्याग करून स्वराला शिकवलं होतं. स्वतः एका प्रायव्हेट कंपनीत तुटपुंज्या पगारावर नोकरी करून त्याने स्वराला कधीच कशाचीही कमी भासू दिली नव्हती. स्वतः फाटके कपडे घातले, पण स्वराच्या शिक्षणासाठी कधी पैशांची अडचण येऊ दिली नाही. स्वरालाही तिच्या भावाच्या या अफाट त्यागाची आणि कष्टाची पूर्ण जाणीव होती. तिला खूप शिकून मोठी नोकरी करायची होती. स्वतःच्या पायांवर उभं राहायचं होतं, जेणेकरून ती तिच्या भावाचं पांग फेडू शकेल आणि त्याला एक सुखाचं आयुष्य देऊ शकेल. तिचं संपूर्ण विश्व या पुस्तकांमध्ये आणि तिच्या जीवाभावाच्या भावाभोवतीच फिरत होतं. मित्रांनो, जर तुमच्या एका निर्णयामुळे भावाचं आयुष्य सुखी होणार असेल, पण त्यासाठी तुम्हाला स्वतःचं संपूर्ण आयुष्य पणाला लावावं लागलं, तर तुम्ही काय कराल? ही कथा ऐकताना तुमचं मन नक्कीच हेलावून जाईल. कथा आवडली तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि अशी कथा कोणाला ऐकायला आवडते त्याच्यापर्यंत नक्की शेअर करा. तुमचं मत कमेंटमध्ये जरूर सांगा. बाहेर अंगणातल्या दिव्याच्या पिवळसर प्रकाश खिडकीतून आत येत होता. स्वरा एका महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर लिहून काढत होती. तेवढ्यात घराच्या बाहेरच्या लोखंडी गेटचा कर कर असा आवाज आला. स्वराने सहज खिडकीतून बाहेर पाहिले. शिव आला होता. रोज संध्याकाळी कामावरून थकून आल्यावरही शिवच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य असायचे. तो दारातूनच स्वरा, ए स्वरा, चहा ठेव ग अशी हाक मारायचा. पण आज तसे काहीच घडले नाही. शिवची पावले जड झाली होती. तो मान खाली घालून अत्यंत संथ आणि ओढत पावले टाकत अंगणातून घरात शिरला. स्वराच्या तीक्ष्ण नजरेतून आपल्या भावाचा हा बदललेला अवतार सुटला नाही. तिने हातातला पेन टेबलावर ठेवला आणि ती घाईघाईने बाहेरच्या खोलीत आली. शिव एका जुन्या लाकडी खुर्चीवर अक्षरशः कोसळला होता. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव अत्यंत विचित्र होते. घामेजलेला चेहरा, लाल झालेले डोळे आणि अंगातील थरथर, जणू काही तो एखाद्या मोठ्या संकटातून किंवा भयंकर वादळातून नुकताच बाहेर आला असावा. दादा, काय झालं? असा का दिसतोयस तू? तब्येत तर ठीक आहे ना तुझी? स्वराने अत्यंत काळजीच्या स्वरात विचारले आणि ती त्याच्या शेजारी जाऊन उभी राहिली. तिने पदराने त्याच्या कपाळावरचा घाम पुसला. शिवने काहीच उत्तर दिले नाही. तो फक्त शून्यात नजर लावून बसला होता. त्याचे ओठ कोरडे पडले होते आणि हात हलकेसे कापत होते. स्वराला आता खरोखरच भीती वाटू लागली. तिने पटकन जाऊन तांब्यावर पाणी आणले आणि त्याच्या ओठाला लावले. 2 घोट पाणी प्यायल्यानंतर शिवने एक मोठा जड श्वास सोडला आणि स्वतःच्या डोक्यावर हात मारून घेतला. स्वरा, माझं सगळं संपलं ग, सगळं संपलं. शिवचा आवाज घोगरा झाला होता आणि त्यात एक प्रचंड आगतिकता दाटून आली होती. दादा, असं काय बोलतोयस? काय झालंय ते स्पष्ट सांगशील का मला?
कुणी काही बोललं का तुला ऑफिसमध्ये, की कुणाशी भांडण झालंय? स्वराने त्याचा हात आपल्या हातात घेत धीर देत विचारले. शिवने अत्यंत केविलवाण्या नजरेने स्वराकडे पाहिले. त्याच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. एक मोठा हुंका गिळत तो म्हणाला, स्वरा, मी राधिकेवर प्रेम करतो ग. खूप प्रेम करतो तिच्यावर, आणि ती सुद्धा माझ्यावर तितकंच प्रेम करते. गेल्या 2 वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखतोय. आम्हाला लग्न करायचंय. स्वरा क्षणभर स्तब्ध झाली. राधिका? हा विचार तिच्या मनात आला. शिवने आजवर कधीच तिच्यापासून कोणतीही गोष्ट लपवली नव्हती, पण हे सत्य आज तिला पहिल्यांदा समजलं होतं. भावाच्या प्रेमाबद्दल ऐकून तिला आनंदच झाला असता, पण शिवच्या चेहऱ्यावरील आनंद किंवा लाजेची कोणतीही भावना नव्हती. तिथे फक्त आणि फक्त जीवघेणी भीती होती. दादा, अरे मग यात एवढं घाबरण्यासारखं काय आहे? तो नोकरी करतोय, चांगला कमावतोयस, आपण मागणी घालू तिच्या घरी. पण ही राधिका आहे तरी कोण, आणि तू असा का घाबरला आहेस? स्वराने अत्यंत शांतपणे परिस्थिती समजून घेण्याच्या हेतूने विचारले. शिवच्या अंगावर पुन्हा एकदा सरसरून काटा आला. त्याने कोरड्या पडलेल्या ओठांवरून जीभ फिरवली आणि तो अडखळत म्हणाला, स्वरा, राधिका ही मल्हारराव पाटलांची सख्खी आणि एकुलती एक बहीण आहे. मल्हारराव पाटील हे नाव कानावर पडताच स्वराच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या हृदयाचा ठोका चुकला. अंगातलं रक्त क्षणभर गोठल्यासारखं वाटलं. मल्हारराव पाटील या संपूर्ण तालुक्यात असा एकही माणूस नव्हता जो हे नाव ऐकून थरथरत नसेल. मल्हारराव पाटील पंचक्रोशीतील सर्वात मोठे प्रस्थ, सर्वात मोठा जमीनदार आणि गावातल्या साखर कारखान्याचा सर्वेसर्वा संचालक. वयाच्या अवघ्या 35व्या वर्षी त्याने संपूर्ण तालुक्यावर आपली भक्कम पकड निर्माण केली होती. 6 फूट उंच, धिप्पाड शरीरयष्टी, रुंद छाती, अंगात कडक इस्त्रीचा पांढरा शुभ्र शर्ट आणि पांढरी पॅन्ट, गळ्यात जाडजूड सोन्याची साखळी, डोळ्यांवर नेहमी एक रुबाबदार चष्मा आणि चेहऱ्यावर एक अत्यंत क्रूर, रांगडा आणि कठोर भाव. मल्हाररावाच्या शब्दाबाहेर जाण्याची गावातल्या सरपंचाची हिंमत नव्हती. त्याचा वाडा म्हणजे एखाद्या अभेद्य किल्ल्यासारखा होता. चिरेबंदी भिंती, भल्या मोठ्या सागवानी कमानी आणि वाड्याबाहेर कायम उभ्या असणाऱ्या गाड्यांचा ताफा. मल्हाररावाचा शब्द म्हणजे या गावातला कायदा होता. तो जे बोलेल ती पूर्व दिशा. अत्यंत रागीट, हट्टी आणि शब्दाचा पक्का असलेला हा माणूस कुणाची भीडभाड न ठेवता निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध होता. त्याच्या वाड्याच्या पायरीवर पाय ठेवताना गावातल्या भल्याभल्यांना घाम फुटायचा. आणि असा हा कर्दनकाळ माणूस राधिकाचा सख्खा मोठा भाऊ होता. स्वराचे डोळे विस्फारले गेले. तिला स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. दादा, तू मल्हारराव पाटलांच्या बहिणीच्या प्रेमात पडला आहेस? तुला वेळ लागलाय का? तुला माहिती आहे ना ते कोण आहेत? ते आपल्याला जिवंत सोडणार नाहीत. त्यांनी जर हे ऐकलं तर. स्वराचा आवाज भीतीने थरथरत होता. त्यांना सगळं समजलंय स्वरा, म्हणूनच तर सांगतोय मी. शिवने हताशपणे दोन्ही हात जोडून डोक्याला लावले. आज मी स्वतः त्यांच्या वाड्यावर गेलो होतो राधिकेचा हात मागायला. स्वराच्या तोंडातून शब्दच फुटेना. तिचा भाऊ साक्षात मृत्यूच्या दारात जाऊन उभा राहिला होता. काय म्हणाले ते? त्याने तुला काही केलं तर नाही ना दादा? कुठे लागलंय का तुला? तिने घाबरून त्याच्या अंगावर तपासणी करायला सुरुवात केली. नाही ग स्वरा, त्यांनी माझ्या अंगाला बोटही लावलं नाही. पण जे काही घडलं ते माझ्या मृत्यूहूनही भयंकर होतं. शिवने डोळे घट्ट मिटून घेतले आणि वाड्यातला तो भयंकर प्रसंग स्वरासमोर उलगडू लागला. आज दुपारी मी हिंमत करून पाटलांच्या वाड्यावर गेलो. वाड्याच्या अंगणात 2 ट्रॅक्टर उभे होते. 4-5 गडी पहारा देत होते. वाड्यातल्या त्या भल्या मोठ्या ओसरीवर एका जुन्या आणि भव्य लाकडी झोपाळ्यावर मल्हारराव बसले होते. त्यांचा तो रुबाब आणि डोळ्यातली ती आग पाहून माझे पाय तिथेच थबकले. मी कसे बसे पावले टाकत त्यांच्या समोर गेलो. त्यांनी माझ्याकडे वरपासून खालपर्यंत अशी काही नजर टाकली की मला तिथल्या तिथे जमीन दुबगून आत जावंसं वाटलं. शिव सांगत होता आणि स्वराला तो प्रसंग हुबेहूब डोळ्यांसमोर दिसत होता. काय रे पोरा, कशापायी आलायस वाड्यावर? काय काम काढलंस? मल्हाररावाचा तो पहाडी आणि घुमणारा आवाज शिवच्या कानात अजूनही वाजत होता. शिवने कसेबसे स्वतःला सावरले आणि राधिकाचे नाव काढले. त्याने अत्यंत नम्रपणे सांगितले की तो आणि राधिका एकमेकांवर प्रेम करतात आणि तो तिच्याशी लग्न करू इच्छितो. हे ऐकताच वाड्यात स्मशान शांतता पसरली. तिथल्या गड्याने तर शिवला आता संपलाच असा समजून त्याच्याकडे पाहिले.
पण मल्हारराव जागेवरून उठला नाही की त्याने शिववर हात उगारला नाही. तो फक्त अत्यंत शांतपणे पण विषारी नजरेने शिवकडे पाहत राहिला. तुला माहितीये पोरा, तू आता या वाड्याच्या ओसरीवर उभा राहून काय बोललायस? मल्हाररावाच्या आवाजात आता एक भयंकर शांतता होती, जी वादळापूर्वीची शांतता असते. ज्या मल्हारराव पाटलाच्या वाड्याकडे नजर वर करून बघायची हिंमत या तालुक्यात कुणाची नाही, त्या पाटलाच्या घराच्या इब्रतीवर, माझ्या काळजाच्या तुकड्यावर, माझ्या राधिकेवर तू नजर टाकलीस आणि वरून माझ्याच वाड्यात येऊन तिचा हात मागतोयस. लई हिंमत आहे रे तुझ्या अंगात. शिवने हात जोडून फक्त एवढेच म्हटले, पाटील साहेब, माझं प्रेम खरं आहे. मी तिला खूप सुखात ठेवेन. मी नोकरीला आहे. माझं स्वतःचं छोटंसं घर आहे. त्यावर मल्हारराव अचानक जोरात हसला. त्याचा तो हशा वाड्याच्या कानाकोपऱ्यात घुमला. मग तो झोपाळ्यावरून उठला. त्याची ती 6 फुटी दिप्पाट सावली शिवच्या अंगावर पडली. तो शिवच्या अगदी जवळ आला आणि अत्यंत रांगड्या, कडक आणि भेदक आवाजात म्हणाला, तुझं घर हाय, नोकरी हाय, हे सगळं मला माहिती आहे. माझी राधिका तुझ्यावर जीव ओवाळून टाकते, हे बी मला आजच सकाळी समजलंय. आणि म्हणूनच तू अजून जिवंत माझ्यासमोर उभा आहेस. नाहीतर आत्तापर्यंत तुझे तुकडे करून मी उसाच्या फळात फेकून दिले असते. पण राधिकाच्या डोळ्यात पाणी मला बघवत नाही. मल्हारराव क्षणभर थांबला. त्याने खोल श्वास घेतला आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव अचानक कठोर झाले. त्याचे डोळे लाल बुंद झाले होते. तो शिवच्या डोळ्यात डोळे घालून प्रत्येक शब्द अत्यंत ठणकावून म्हणू लागला, माझ्या राधिकेला तुझ्या घरात द्यायला माझी काहीच हरकत नाही. पोरगा तू चांगला आहेस, व्यसन नाही तुला कोणतं. पण हा मल्हारराव पाटील कोणताही सौदा असाच फुकटात करत नाही. याला एक अट आहे. अट? कोणती अट? शिवने घाबरत विचारले. साटेलोटे. मल्हाररावाचा शब्द एखाद्या बंदुकीच्या गोळीसारखा सुटला. माझी बहीण तुझ्या घरात सून म्हणून येईल. तुझ्या त्या छोट्याशा घरात ती तुझी बायको म्हणून राहील. पण बदल्यात तुझी बहीण स्वरा माझ्या घरात माझी बायको म्हणून येईल. माझ्या वाड्याची सून होईल. हा माझा शब्द आहे. आणि मल्हारराव पाटलाचा शब्द काळ्या दगडावरची रेग असते. माझी बहीण जर तुझ्या घरात सासरी जाणार असेल तर तुझी बहीण याच वाड्यात माझ्याशी लग्न करून येईल. साटेलोटे मंजूर असेल तरच हे लग्न होईल. नाहीतर माझ्या राधिकेच्या नादाला पुन्हा लागलास तर याद राख, तुझा कोथला बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही मी. जा, विचार कर आणि सांग तुझ्या त्या बहिणीला. शिवने डोळे उघडले. तो वर्तमानात आला होता. हे सर्व सांगताना त्याच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होता. स्वरा, तो फार कठोर आहे ग. त्याच्या मनात दया आहे की नाही हेच कळत नाही. वयाने माझ्यापेक्षा कितीतरी मोठा आहे तो. आणि त्याची दहशत. मी तुला त्या माणसाच्या ताब्यात कसं देऊ? माझ्या स्वतःच्या सुखासाठी मी माझ्या जीवाभावाच्या बहिणीचा बळी कसा देऊ? नाही स्वरा, मी हे लग्न करणार नाही. मी राधिकेला विसरेन. मी आत्ताच जाऊन त्याला नकार देतो. मला नाही करायचं हे लग्न. शिव वेड्यासारखा ओरडत उठला. पण स्वरा मात्र तिथेच त्या जमिनीवर एखाद्या दगडाच्या मूर्तीसारखी गोठून गेली होती. तिच्या कानात मल्हारराव पाटलाचे ते शब्द घुमत होते, बदल्यात तुझी बहीण स्वरा माझ्या घरात माझी बायको म्हणून येईल. तिच्या आयुष्याची, तिच्या स्वप्नांची एका क्षणात राख रांगोळी झाली होती. कुठेतरी एका सुंदर भविष्याची, एका साध्या पण प्रेमळ जोडीदाराची स्वप्न तिने पाहिली होती. पण आता तिच्या नशिबात तो कर्दन काळ, तो कठोर आणि निष्ठुर मल्हारराव पाटील लिहिला गेला होता. तिच्या मनात विचारांचे भयंकर वादळ उठले होते. मल्हारराव पाटील, त्याच्या नावाने गाव थरथरते, त्याच्यासोबत आयुष्य काढायचे, त्याच्या त्या भयानक वाड्यात त्याच्या हुकुमशाहीखाली एक सौदा म्हणून जगायचे. साटेलोटे ही प्रथा तर कित्येक वर्षांपूर्वीच बंद झाली होती. मग आज तिच्याच नशिबात हा खेळ का मांडला गेला होता? तिने शिवकडे पाहिले. तिचा दादा, ज्याने तिच्यासाठी स्वतःचे अख्खे आयुष्य पणाला लावले होते, ज्याने स्वतः उपाशी राहून तिला घास भरवला होता. आज त्याच्या प्रेमाची परीक्षा होती. राधिकावर त्याचे जीवापाड प्रेम होते. जर आज तिने नकार दिला तर तिच्या भावाचे आयुष्यभर मन मरेल. तो आतून तुटून जाईल. कदाचित तो जगणारही नाही. तिच्या एका नकाराने शिवच्या आयुष्याची राख होईल. आणि जर मल्हारराव पाटलाने संतापून तिच्या भावाचे काही बरे वाईट केले तर? या विचारानेच तिच्या काळजात धस्स झाले. तिच्यासमोर 2च मार्ग होते.
एकतर स्वतःच्या स्वप्नांचा आणि आयुष्याचा विचार करणे, किंवा ज्या भावाने तिला लहानाचे मोठे केले त्याच्या सुखासाठी स्वतःला त्या वाड्यातील आगीत झोकून देणे. मनातल्या मानसिक द्वंद्वाने ती आतून पूर्णपणे तुटली होती. तिचा श्वास कोंडल्यासारखा होत होता. तिच्या डोळ्यांसमोरून तिची पुस्तके, तिची नोकरीची स्वप्ने, तिचे स्वातंत्र्य, सर्व काही एका मागोमाग एक नष्ट होताना दिसत होते. पण जेव्हा तिने शिवच्या रडणाऱ्या आणि हताश चेहऱ्याकडे पाहिले, तेव्हा तिच्या आतल्या एका खंबीर बहिणीने निर्णय घेतला होता. भावाच्या उपकारांची परतफेड करण्याची हीच ती वेळ होती. जरी त्यासाठी तिला स्वतःच्या आयुष्याची होळी करावी लागली तर ती मागे हटणार नव्हती. तिने हळूहळू आपली पावले शिवकडे वळवली. तिचे डोळे अश्रूंनी डबडबलेले होते, पण चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता होती. तिने शिवचा हात आपल्या हातात घेतला. तिचे ओठ थरथरत होते. दादा, तिचा आवाज अत्यंत क्षीण पण ठाम होता. तू कुठेही जाणार नाहीस. शिवने रडत रडत तिच्याकडे पाहिले. स्वरा, वेडी झालीस का तू? मी तुला त्या नरकात ढकलणार नाही. मी मरेन, पण तुला तिथे. दादा, स्वराने त्याला मध्येच थांबवले. तिच्या डोळ्यांतून आता अश्रूंच्या धारा गालावर उघडत होत्या. ज्या भावाने माझ्यासाठी स्वतःचं आयुष्य संपवलं, त्याच्या एका छोट्याशा सुखासाठी मी एवढंही करू शकत नाही. जर राधिका वहिनी आल्याने तुझं आयुष्य सुखी होणार असेल तर मला हा सौदा, मला हे साटेलोटे मंजूर आहे. स्वरा, नको. शिव रडत खाली बसला. स्वराने डोळे घट्ट मिटले. तिच्या गालावरून अश्रूंचा एक मोठा थेंब खाली जमिनीवर सांडला. तिच्या स्वप्नांच्या चितेवर जणू आता पाणी पडले होते. तिने हुंका आवरत अत्यंत जड अंतःकरणाने आपला निर्णय सुनावला. मी तयार आहे दादा. मल्हारराव पाटलांची बायको व्हायला मी तयार आहे. आणि त्या एका वाक्यासरशी स्वराच्या साध्यासुध्या आयुष्यात एका भयंकर आणि अंधारा वादळाची सुरुवात झाली होती. वाड्याचे ते बंद आणि अभेद्य दरवाजे आता तिच्यासाठी उघडले जाणार होते. स्वराच्या या एका वाक्याने शिवच्या घरातील उरलं सुरलेलं चैतन्यही हिरावून घेतलं. तिच्या या होकारात आनंद नव्हता, तर एका बहिणीने भावासाठी दिलेला तो एक मूक बळी होता. शिव ढसाढसा रडत होता, पण आता माघार घेणं शक्य नव्हतं. मल्हारराव पाटलाचा शब्द एकदा पडला की तो झेलण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय या गावात कुणाकडेच नव्हता. स्वराने डोळे पुसले आणि ती आपल्या खोलीत जाऊन देवासमोर शांत बसून राहिली. तिच्या मनातील वादळ शमलं नव्हतं, पण तिने आता परिस्थितीचा स्वीकार केला होता. दुसऱ्याच दिवशी मल्हारराव पाटलांच्या वाड्यावरून निरोप आला. लग्नाची तारीख पुढच्याच आठवड्यातील काढण्यात आली होती. साटेलोटे असल्यामुळे दोन्ही लग्ने एकाच मंडपात, एकाच दिवशी आणि एकाच मुहूर्तावर होणार होती. गावात या लग्नाचीच चर्चा होती. कुणी म्हणत होतं शिवचं नशीब उघडलं, पाटलांची बहीण मिळाली, तर कुणी हळहळत होतं की बिचारा स्वराचा बळी गेला. लग्नाची लगबग सुरू झाली. स्वराचं ते छोटंसं घर पाहुण्यांनी भरून गेलं, पण त्या घरात लग्नाचा उत्साह कमी आणि एक प्रकारची भीतीच जास्त जाणवत होती. हळदीचा दिवस उजाडला. अंगणात मांडव पडला होता. गावातल्या बायका हळदीची गाणी गात होत्या. स्वराला पिवळी साडी नेसवून पाटावर बसवलं होतं. तिच्या अंगाला हळद लावली जात होती, पण ती हळद तिला एखाद्या जळत्या निखारासारखी भासत होती. बायका हसत खेळत तिच्या गालाला हळद लावत होत्या, पण स्वराचे डोळे शून्यात हरवले होते. तिच्या चेहऱ्यावर नवरीचा कोणताही लाजरा भाव नव्हता. ती एखाद्या लाकडी बाहुलीसारखी निमूटपणे सर्व विधी करत होती. दुसरीकडे पाटलांच्या वाड्यात मात्र राजेशाही थाट होता. तिथे राधिकाला हळद लावताना वाद्यांचा गजर सुरू होता. शिवच्या चेहऱ्यावर राधिकेला मिळवल्याचा आनंद होता, पण कुठेतरी स्वराकडे पाहताना त्याचे डोळे अपराधीपणाने खाली झुकत होते. लग्नाचा मुख्य दिवस आला. गावाबाहेरच्या एका मोठ्या मोकळ्या मैदानावर भव्य असा राजेशाही मंडप उभारण्यात आला होता. फुलांची आकर्षक सजावट, लाल गालिचे आणि हजारो लोकांची पंगत, हा सगळा खर्च मल्हाररावाने स्वतःच्या दिमाखात केला होता. लग्नाची वेळ जसजशी जवळ आली तसतशी स्वराच्या छातीची धडधड वाढत होती. तिला नऊवारी साडी, अंगावर सोन्याचे जड दागिने आणि नाकात नथ घालून नवरीसारखं सजवलं होतं, पण त्या आरशात पाहताना तिला स्वतःची दया येत होती. बाहेर बँड बाजाचा आणि ढोलताशांचा दणदणाट सुरू झाला. वराड आलं होतं. मल्हारराव पाटील एका पांढऱ्या शुभ्र घोड्यावर स्वार होऊन मंडपाच्या दारात आलात. अंगात जरीचा कुर्ता, डोक्यावर राजेशाही फेटा, गळ्यात जाडजूड सोन्याची साखळी आणि चेहऱ्यावर तोच नेहमीचा रांगडा, कठोर आणि दरारा निर्माण करणारा भाव. तो घोड्यावरून खाली उतरला
तेव्हा त्याच्या नजरेनेच आजूबाजूच्या लोकांची बोलती बंद झाली. त्याच्या चालण्यात एक विलक्षण रुबाब होता. मंडपात प्रवेश करताना त्याची ती भेदक नजर थेट स्वराच्या दिशेने गेली आणि स्वरा आतून पूर्णपणे थरथरली. लग्नाचे विधी सुरू झाले. 2 चौरंग समोरासमोर मांडले गेले. एका बाजूला शिव आणि राधिका, तर दुसऱ्या बाजूला मल्हारराव आणि स्वरा. गुरुजींनी मंगलाष्टके सुरू केली. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं. मंगलाष्टकांचे सूर मंडपात घुमू लागले. स्वराच्या हातात फुलांचा हार होता आणि तिचे हात अक्षरशः कापत होते. अंतरपाठ धरलेला होता. समोरून मल्हाररावाच्या अत्तर आणि रांगड्या अस्तित्वाची जाणीव तिला होत होती. तिचे डोळे पाण्याने भरले होते. कुर्यात सदा मंगलम. अंतरपाठ खाली पडला. स्वराने हळूच वर पाहिलं. मल्हाररावाचे ते लाल बुंद तीक्ष्ण डोळे तिच्यावरच रोखलेले होते. ज्या डोळ्यात प्रेम किंवा माया नव्हती, तर एक प्रकारची मालकी हक्क गाजवणारी नजर होती. तिने थरथरत्या हातांनी त्याच्या गळ्यात हार घातला. त्यानेही कोणतीही भावना न दाखवता अत्यंत कोरडेपणाने तिच्या गळ्यात हार घातला. दुसरीकडे शिव आणि राधिका मात्र एकमेकांकडे पाहत लाजत होते. कन्यादानाचा विधी सुरू झाला. शिव स्वतःच्या बहिणीचे कन्यादान करण्यासाठी पुढे आला. आपल्या बहिणीचा हात मल्हाररावाच्या दणकट हातात देताना शिवच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहत होतं. तो मनातल्या मनात स्वराची माफी मागत होता. स्वरानेही अश्रू भरल्या डोळ्यांनी भावाकडे पाहिले. तुझ्या सुखासाठी मी हा विष प्यायला तयार आहे दादा, हेच जणू तिचे डोळे सांगत होते. मल्हाररावाने तो नाजूक हात अत्यंत घट्ट पकडला होता. जणू काही तो तिला सांगत होता की आता ती त्याच्या कैदेत आहे. सप्तपदी सुरू झाली. अग्निभोवती फेरे घेताना मल्हाररावाचे एक एक पाऊल अत्यंत ठाम होतं, पण स्वराचे पाय जड झाले होते. सप्तपदीची ती 7 पावलं तिला तिच्या स्वातंत्र्याला ठोकलेले 7 खिळे वाटत होते. प्रत्येक फेऱ्यासोबत ती स्वतःच्या आयुष्यापासून, तिच्या स्वप्नांपासून दूर आणि एका भयंकर अंधाराकडे ओढली जात होती. शेवटी मंगळसूत्र गळ्यात पडलं आणि स्वराच्या कपाळावर मळवट भरला गेला. ती आता अधिकृतपणे मल्हारराव पाटलाची पत्नी झाली होती. पाठवणीची वेळ आली. स्वरा शिवच्या गळ्यात पडून ढसाढसा रडली. दादा, काळजी घे स्वतःची आणि वहिनीचीही. एवढंच ती हुंदके देत बोलू शकली. शिव तिला सोडायला तयार नव्हता, पण पाटलांच्या गड्याने त्याला बाजूला केलं. स्वरा गाडीत बसली आणि गाडी पाटलांच्या वाड्याकडे निघाली. गाडी वाड्याच्या त्या अवाढव्य आणि भव्य प्रवेशद्वारासमोर थांबली. तो वाडा एखाद्या जुन्या, रहस्यमय आणि अभेद्य किल्ल्यासारखा दिसत होता. काळ्या कुट्ट चिऱ्याच्या भिंती, त्यावर कोरलेली नक्षी आणि लाकडाचे ते 2 भले मोठे दरवाजे. वाड्यात पाऊल ठेवताच स्वराला तिथल्या भयावह शांततेची जाणीव झाली. दारावर सनई चौघडे वाजत होते. सुवासिनींनी आरतीचं ताट आणलं होतं. उंबरठ्यावर तांदळाने भरलेलं माप ठेवलं होतं. ये पोरी, माप ओलांडून आत ये. लक्ष्मी आली वाड्यात. एका म्हाताऱ्या आजीने हाक मारली. स्वराने आपला उजवा पाय उचलला. तिच्या मनात प्रचंड घालमेल सुरू होती. हे माप ओलांडणं म्हणजे साक्षात नरकाच्या दारात पाऊल ठेवण्यासारखं होतं. हा वाडा तिच्यासाठी घर नसून एक सोन्याचा पिंजरा होता, जिथे तिचा श्वास कोडणार होता. तिने डोळे मिटले, देवाचे नाव घेतले आणि तांदळाचे माप पायाने हळूच आत ढकलले. कुंकवाच्या पाण्यात पाय बुडवून तिने वाड्यात पाऊल ठेवले. तिच्या पावलांचे लाल ठसे वाड्याच्या जमिनीवर उमटले, पण तिला ते कुंकवाचे ठसे नसून तिच्या रक्ताचे ठसे वाटत होते. वाड्याचा तो अंधारलेला, थंड आणि गूढ परिसर तिला आतून खाऊन टाकत होता. रात्र झाली. लग्नाची पहिली रात्र. फुलशयन. स्वराला एका मोठ्या भव्य खोलीत नेऊन बसवण्यात आलं. खोलीत फुलांची सजावट केली होती. चंदनाचा आणि अत्तराचा एक दर्प पूर्ण खोलीत पसरला होता. मध्यभागी असलेला तो सागवानी पलंग फुलांनी सजवला होता. स्वरा पलंगाच्या एका कोपऱ्यात घुमट घेऊन थरथरत बसली होती. तिच्या अंगावरचे दागिने तिला आता ओझे वाटू लागले होते. तिचे हृदय जोरजोराने धडधडत होते. काय होईल आता? मल्हारराव कसे वागतील या विचाराने तिच्या अंगावर काटा येत होता. रात्रीचे 11 वाजले. अचानक खोलीच्या दाराची कडी करकरत उघडली गेली. स्वराचा श्वास एका क्षणासाठी थांबलाच. मल्हारराव पाटील खोलीत आला. त्याचे ते जड आणि दणकट पावले लाकडी जमिनीवर आदळत होते. त्याने दरवाजा आतून लावून घेतला आणि कडी लावली.
त्याचा तो आवाज एखाद्या धोक्याच्या घंटेसारखा स्वराच्या कानात घुमला. तो पलंगाच्या दिशेने आला. स्वरा भीतीने स्वतःला अधिकच आकृष्ट घेतले. तिची नजर जमिनीवर खिळलेली होती. मल्हारराव पलंगासमोर उभा राहिला. त्याने डोक्यावरचा फेटा काढला आणि बाजूच्या टेबलवर फेकला. खोलीत काही क्षण भयानक शांतता पसरली. मल्हारराव तिच्या शेजारी बसला नाही. तो तसाच समोर उभा राहून आपल्या रांगड्या आणि कडक आवाजात म्हणाला, "वर बघ." त्याचा आवाज इतका कठोर होता की स्वरा दचकली. तिने भीतीने थरथर डोके वर उचलले आणि त्याच्याकडे पाहिले. त्याचे डोळे लाल होते आणि चेहऱ्यावर कोणताही रोमॅन्टिक किंवा प्रेमाचा भाव नव्हता. तिथे फक्त एक क्रूर आणि मगरूर पाटील उभा होता. "नीट ऐकून घे." मल्हारराव तिच्या डोळ्यात डोळे घालून अत्यंत थंड पण विषारी सुरात बोलू लागला. "हे लग्न म्हणजे कोणतं लगीन बिगीन नाही. हा एक सौदा आहे. साटेलोटे. माझ्या राधिकेला तुझ्या घरात सुखाने नांदता यावं म्हणून मी तुला या वाड्यात आणून टाकलंय. तू या वाड्याची सून कमी आणि माझ्या बहिणीची सुखाची तारण जास्त आहेस. समजलं?" स्वराच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं. तिचे ओठ थरथरत होते. मल्हारराव पुढे म्हणाला, "या वाड्यात राहायचं असेल तर वाड्याचे नियम पाळावे लागतील. इथं पाटलाचा शब्द चालतो. नजर नेहमी खाली ठेवायची आणि आवाज कधी वाड्याच्या बाहेर जायला नको. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेव, कान उघडून ऐक." तो जरा खाली वाकून तिच्या चेहऱ्याजवळ आला. त्याची ती नजर स्वराला जाळून टाकेल अशी होती. "माझी बहीण राधिका तुझ्या भावाच्या घरात आहे. जर चुकून जरी तिच्या डोळ्यातून तुझ्या त्या भावामुळं एक थेंब जरी आला ना, तर याद राख, या वाड्यात मी तुझा असा खेळ मांडेन की तू रोज मरण मागशील, पण तुला मरण बी येणार नाही. माझ्या बहिणीला तिथं काही त्रास झाला तर त्याची दुप्पट किंमत तुला इथं या बंद खोलीत चुकवावी लागेल. हे साटेलोटे आहे. सुखाला सुख आणि दुःखाला दुःख. कळलं?" स्वराच्या काळजाचा ठोकाच चुकला. तिचे डोळे विस्फारले गेले. तिला घाम फुटला. ती फक्त भीतीने हुंदके देऊ लागली. "रडायचं नाही." मल्हारराव अचानक कडाडला. "मला रडक्या बायका आवडत नाही. मुकाट पडून राहता इथे. मला सकाळपासून लई कामं आहेत आणि माझ्या अंगात आता तुझ्याशी जुळवून घ्यायची ताकद नाही." असे म्हणून मल्हारराव पलंगावरून उठला. त्याने एक उशी आणि चादर घेतली आणि तो खोलीत असलेल्या एका मोठ्या सोफ्यावर जाऊन झोपला. त्याने दिवा विझवला. खोलीत आता फक्त खिडकीतून येणारा अंधुक प्रकाश आणि स्वराच्या दबक्या हुंदक्यांचा आवाज शिल्लक होता. स्वरा त्या अंधाऱ्या पलंगावर एकटीच बसून होती. त्या रात्री तिच्या स्वप्नांवर आणि मनावर खोल जखम झाली होती. ती एक पत्नी म्हणून नाही तर एका कैद्यासारखी एका ओलीस ठेवलेल्या वस्तूची वागणूक सहन करत होती. उद्याची सकाळ तिच्या आयुष्यात कोणता नवीन भयानक अध्याय घेऊन येईल या विचाराने ती रात्रभर डोळ्यात अश्रू गाळत त्या भयानक वाड्यात जागीच बसून राहिली. कालची ती भयंकर, काळजाचा ठोका चुकवणारी आणि उरलेलं आयुष्य एका अंधारा विहिरीत ढकलणारी रात्र संपली होती. वाड्याच्या बाहेर तांबडं फुटलं होतं. लांबवर कुठेतरी कोकिळेचा आवाज येत होता आणि गावातील मंदिरातील भजनाचे सूर अस्पष्टपणे कानावर पडत होते. पण स्वरासाठी ही सकाळ कोणतीही नवी आशा घेऊन आली नव्हती. ती रात्रभर त्या भव्य पलंगाच्या एका कोपऱ्यात गुडघ्यांमध्ये डोके खुपसून मुसमुसत बसून होती. डोळ्यांतून वाहणारे अश्रू आता आटले होते, पण छातीतली धडधड आणि अंगातील थरथर तशीच होती. सोफ्यावर झोपलेला मल्हारराव पहाटेच उठला होता. त्याने स्वराकडे एक नजरही टाकली नाही. त्याने तो उठला. त्याने डोक्यावरचा फेटा नीट केला आणि काहीही न बोलता जड पावलांनी तो खोली बाहेर निघून गेला. त्याच्या बुटांचा तो खटखट आवाज वाड्याच्या शांततेत घुमत होता आणि प्रत्येक आवाजासोबत स्वराच्या काळजात धस्स होत होतं. तिने हळूहळू मान वर काढली. खोलीत आता ती एकटीच होती. अंगावरची ती जड नऊवारी साडी आणि गळ्यातलं ते मंगळसूत्र तिला एका फासासारखं वाटत होतं. कालपर्यंत तिच्या गळ्यात पुस्तकांची आणि स्वप्नांची माळ होती. आज हे मरणपाय ओझं होतं. तिने स्वतःला सावरलं. डोळे पुसले. तिला मल्हाररावाचे काल रात्रीचे शब्द आठवले. वाड्यात राहायचं असेल तर वाड्याचे नियम पाळावे लागतील. इथं पाटलाचा शब्द चालतो. तिने स्वतःच्या मनाची समजूत घातली की आता हाच तिचा नियतीचा खेळ आहे. ती उठली. आंघोळ करून बाहेर आली. दुसऱ्या दिवसापासून स्वराचं आयुष्य एका मुके यंत्रासारखं सुरू झालं. वाडा आवाढव्य होता. वाड्यात नोकरचाकर भरपूर होते, पण स्वरा कोणाशीही एक शब्दही बोलत नव्हती. सकाळी लवकर उठून देवाची पूजा करणं, वाड्यातल्या तुळशीला पाणी घालणं आणि दिवसभर स्वयंपाकघरात काम करणं
हेच तिचे आता विश्व बनले होते. मल्हारराव वाड्यात असला की संपूर्ण वाड्यात एक भयानक स्मशान शांतता पसरायची. कुणीही मोठ्याने बोलायची हिंमत करत नसे. मल्हारराव जेवायला बसला की स्वरा मान खाली घालून त्याला वाढत असे. मल्हाररावाची ती भेदक नजर तिच्यावर खिळलेली असायची, पण तो तिच्याशी एक चकार शब्दही बोलत नसे. त्याची ती शांतता आणि त्याचा तो रांगडा करार स्वभाव स्वराला आतून आणखीनच घाबरून सोडायचा. तिला असं वाटायचं की ती जणू एखाद्या भुताडकीच्या वाड्यात अडकली आहे, जिथे श्वास घेण्यावरही निर्बंध आहेत. असेच 4-5 दिवस यंत्रासारखं निघून गेले. स्वराच्या चेहऱ्यावरचं हसू कायमचं हरवलं होतं. तिच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळं आली होती. चेहरा निस्तेज पडला होता. एके दिवशी दुपारची वेळ होती. वाड्यात फारशी वर्दळ नव्हती. मल्हारराव त्याच्या खोलीत काहीतरी हिशेब तपासत बसला होता आणि स्वरा ओसरीवर एका खांबाला टेकून वाती वळत बसली होती. तिचं लक्ष वाड्याच्या भल्या मोठ्या लाकडी दाराकडे होतं. अचानक वाड्याच्या दारात एक परिचित आकृती दिसली. तो शिव होता. आपल्या बहिणीला स्वराला भेटण्यासाठी तो आला होता. लग्नानंतर तो पहिल्यांदाच स्वराला पाहत होता. त्याच्या हातात स्वराच्या आवडीचा मिठाईचा पुडा होता. स्वरा, शिवच्या तोंडातून अत्यंत कातर आणि प्रेमळ हाक बाहेर आली. ती हाक स्वराच्या कानावर पडताच तिच्या अंगात जणू वीज संचारली. तिने झटकन मान वर करून पाहिले. दारात तिचा दादा उभा होता. ज्या भावासाठी तिने स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी केली होती, तो भाऊ तिच्या समोर होता. तिच्या हातातल्या वाती तिथेच खाली पडल्या. ती जागेवरून उठली आणि वाऱ्याच्या वेगाने धावत जाऊन थेट शिवच्या गळ्यात पडली. दादा! स्वराचा तो हुंका वाड्याच्या त्या शांततेत अत्यंत भेदकपणे घुमला. गेल्या 5 दिवसांपासून तिने स्वतःच्या आत जो दुःखाचा आणि भीतीचा डोंगर दाबून ठेवला होता, तो आज भावाला पाहताच अचानक कोसळला. ती शिवला घट्ट मिठी मारून ढसाढसा रडू लागली. लहान बाळासारखी ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून मुसमुसत होती. स्वरा, माझी बाळ, रडू नकोस वेडे, मी आलोय ना. शिवचेही डोळे भरून आले होते. त्याने स्वराच्या पाठीवरून मायेने हात फिरवला. कशी आहेस तू? सुखात आहेस ना? पाटील साहेब तुला काही बोलत तर नाहीत ना? मला खरं सांग स्वरा, तुला तर काही त्रास तर नाही ना? शिव अत्यंत काळजीने एकामागून एक प्रश्न विचारत होता. स्वराला तिला सगळं सांगायचं होतं. तिला सांगायचं होतं की हा वाडा नसून तुरुंग आहे. तिला सांगायचं होतं की तिचा नवरा तिच्याशी एखाद्या कैद्यासारखा वागतो. पण तिने स्वतःला सावरलं. जर तिने खरं सांगितलं तर शिवला प्रचंड दुःख होईल आणि कदाचित मल्हारराव संतापून राधिकेला त्रास देईल. तिने अश्रू पुसले आणि खोटे हसत मान डोलावली. नाही दादा, मी खूप मजेत आहे. पाटील साहेब खूप चांगले आहेत. मला कशाचीही कमी नाही आहे इथे. मला फक्त तुझी आठवण आली म्हणून रडू आलं. पण शिवला तिच्या त्या खोट्या हसण्यामागचं दुःख दिसत होतं. तो काही बोलणार तेवढ्यात वाड्याच्या वरच्या मजल्यावरून मल्हाररावाची कडक आणि पहाडी हाक आली. कोण आल्या दारात? मल्हारराव सज्जात उभा होता. त्याने शिव आणि स्वराला एकमेकांच्या गळ्यात पडून रडताना पाहिलं होतं. त्याचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. त्याचे डोळे आगीच्या गोळ्यांसारखे भडकत होते. शिवला पाहताच मल्हारराव जड पावलांनी खाली आला. त्याच्या येण्याने शिव आणि स्वरा दोघेही एकदम बाजूला झाले. स्वरा भीतीने थरथर कापू लागली. पाटील साहेब, रामराम. शिवने अत्यंत नम्रपणे हात जोडले. मल्हाररावाने शिवच्या रामरामाला काहीच उत्तर दिले नाही. त्याने अत्यंत तुच्छतेने शिवकडे पाहिले. काय रे पोरा, बहिणीची लय याद यायला लागली व्हय? लगीन होऊन 4 दिवस झाले नाही तोवर आलास वाड्यावर? राधिका सुखात आहे ना तुझ्या घरात? हो पाटील साहेब, राधिका खूप सुखात आहे. मी फक्त स्वराला भेटायला. शिव अडखळत बोलला. भेटायला ना? मग आता निघ. माझ्या वाड्यात असं गळ्यात पडून रडत बसलेलं मला खपत नाही आणि हिची काळजी करायची काही गरज नाही. ती पाटलाची बायको आहे आता. मल्हाररावाचा आवाज एखाद्या आदेशासारखा होता. शिवने स्वराकडे एक शेवटचा केविलवाना कटाक्ष टाकला आणि जड अंतःकरणाने तो वाड्याबाहेर निघून गेला. शिव वाड्याच्या बाहेर जाताच मल्हाररावाने वाड्याच्या मुख्य दरवाजा जोरात बंद करण्याचा इशारा गड्यांना दिला. दरवाजा धाडदिशी बंद झाला आणि त्या आवाजाने स्वराच्या काळजात धडकी भरली. मल्हारराव मागे वळला आणि त्याने स्वराकडे आपली भेदक नजर रोखली. स्वरा खांबाजवळ अंग जोडून उभी होती. मल्हारराव तिच्या अगदी जवळ आला. त्याचा राग अनावर झाला होता. त्याचा गैरसमज झाला होता की स्वरा शिवजवळ स्वतःच्या सासरची आणि पर्यायाने त्याची तक्रार करत होती. स्वरा! मल्हाररावाच्या त्या आवाजाने वाड्याच्या भिंतीही थरथरल्या.
स्वरा भीतीने एकदम दचकली आणि तिने डोळे घट्ट मिटून घेतले. काय तमाशा मांडलायस तू इथं? तो कडाडला. माझ्या घरात राहून माझ्याच अब्रूचे धिंडवडे काढतेस का? कुणासमोर रडत होतीस डोळ्यात पडून? त्या भावासमोर? काय सांगत होतीस त्याला? की मल्हारराव पाटील तुला सुखात ठेवत नाही, की तुला इथं उपाशी ठेवतोय? बोल. नाही, मी तसं काहीच. स्वराच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. ती फक्त हुंदके देत होती. तुला काय वाटलं, मला काही समजत नाही? मल्हाररावाने आपला आवाज आणखी चढवला. माझ्या वाड्याच्या ओसरीवर उभं राहून तू माझ्याच इज्जतीचा बाजार म्हणतेस? या तालुक्यात कोणाची हिंमत नाही माझ्या वाड्याकडे बोट दाखवायची, आणि तू माझ्याच घरात राहून माझ्या नावाला काळं फासतेस? हे बघ, नीट कान उघडून ऐक. तू तुझ्या भावासाठी हा सौदा केलास आणि मी माझ्या बहिणीसाठी. पण जर का हा रडारडीचा खेळ पुन्हा या वाड्यात दिसला ना, तर याद राख, या मल्हारराव पाटलाची सटकली तर मी कुणाचीच भिडभाड ठेवत नसतो. मुकाट घरात जायचं आणि कामाला लागायचं. पुन्हा जर असा तमाशा केलास तर तुझे ते पाय मोडून घरात बसवेन. मल्हाररावाचा तो भीषण आणि हिंस्र अवतार पाहून स्वराची गाळण उडाली होती. ती तिथून रडत रडत आत स्वयंपाकघरात पळाली आणि एका कोपऱ्यात बसून हुंदके देऊ लागली. मल्हारराव मात्र रागाने फणफणत वाड्याबाहेर निघून गेला. स्वराची घुसमट आता असह्य होत चालली होती. तिला वाटलं होतं की लग्नानंतर कदाचित मल्हाररावाच्या स्वभावात थोडा बदल होईल, पण तो गैरसमजाच्या आहारी जाऊन तिच्याशी अत्यंत वाईट वागत होता. इकडे दुसऱ्या बाजूला शिव जेव्हा घरी पोहोचला तेव्हा तो अत्यंत उदास होता. त्याने जेवणही केले नाही. तो फक्त शून्यात नजर लावून बसला होता. राधिकाने त्याला 2-3 वेळा विचारले, पण त्याने काहीच उत्तर दिले नाही. राधिका अतिशय हुशार आणि थोडीशी आत्मकेंद्रित मुलगी होती. तिला समजायला वेळ लागला नाही की शिव वाड्यावर जाऊन आल्यापासून असा वागत आहे. याचाच अर्थ स्वरा तिथे सुखात नाही. राधिकाच्या मनात अचानक भीतीची पाल चुकचुकली. तिला वाटू लागलं की जर स्वरा वाड्यात दुःखी असेल आणि शिवला हे असंच वाटत राहिलं तर त्या सगळ्याचा परिणाम तिच्या आणि शिवच्या संसारावर होईल. शिव कायम स्वराचाच विचारात राहील आणि तिला वेळ देणार नाही. साटेलोटे प्रथेचा हाच तर सर्वात मोठा धोका होता. एका घरातील तणाव थेट दुसऱ्या घरात पोहोचत असे. राधिकाने मनाशी काहीतरी पक्के ठरवले. 2 दिवसानंतर शिव कामावर गेल्यावर ती एकटीच मल्हाररावाच्या वाड्यावर आली. राधिकाला वाड्यात पाहून स्वराला थोडं आश्चर्य वाटलं. तिने पुढे होऊन राधिकाचे स्वागत केले. वहिनी, तू कशी आहेस? दादा कसा आहे? स्वराने प्रेमाने विचारले. पण राधिकाच्या चेहऱ्यावर कोणतंही प्रेम किंवा आपुलकी नव्हती. तिचे भाव अत्यंत कोरडे आणि कडक होते. मी सुखात आहे, पण तू माझ्या संसाराची राखरांगोळी करायला निघाली आहेस. राधिका अत्यंत स्पष्ट आणि बोचऱ्या शब्दात बोलली. स्वरा थबकली. काय? वहिनी, तू काय बोलतेस? मी काय केलं? राधिकाने आजूबाजूला पाहिलं. वाड्यात कोणी आसपास नाही हे पाहून तिने स्वराचा हात पकडला आणि तिला एका बंद खोलीत घेऊन गेली. दरवाजा लावून तिने स्वराकडे अत्यंत रागाने पाहिले. स्वरा, मला इथं कोणताही ड्रामा नकोय. तू माझ्या भावाशी लग्न केलेस ते केवळ आणि केवळ साटेलोटे म्हणून. तू काही प्रेमाने इथे आलेली नाहीस हे मलाही माहिती आहे आणि तुलाही. पण याचा अर्थ असा नाही की तू तुझ्या या रडक्या चेहऱ्याचा आणि दुःखाचा परिणाम माझ्या संसारावर होऊ देशील. वहिनी, मी काहीच करत नाहीये. दादाला मी काहीच सांगितलं नाहीये. स्वरा अत्यंत काळकुतीने सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण राधिका ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. ती म्हणाली, मग परवा तो इथून आल्यापासून असा अर्धमेला का झालाय? जेवत नाही, बोलत नाही, माझ्याकडे लक्ष देत नाही, सारखा शून्यात बघत बसतो. हे बघ स्वरा, मला माझा संसार आणि माझं प्रेम खूप महत्त्वाचं आहे. मला माझा संसार आणि माझं प्रेम महत्त्वाचं आहे. माझ्या दादाचा स्वभाव मला माहिती आहे. तो रांगडा आहे, कडक आहे, पण तो वाईट माणूस नाही. पण जर तू त्याच्यासमोर असाच कायम रका चेहरा घेऊन फिरत राहिलीस आणि माझ्या नवऱ्यासमोर जाऊन नाटक करत राहिलीस तर मला हे खपवून घेता येणार नाही. राधिका स्वराच्या अगदीच जवळ आली आणि तिने अत्यंत टोकदार शब्दात तिला सुनावले. तुझ्यामुळे माझ्या संसारात विष कालवू नकोस. माझा दादा जसा आहे तशी त्याच्याशी जुळवून घे. त्याला रडक्या बायका आवडत नाहीत हे तुला माहिती नाही का? मुकाट्याने वाड्याची सून म्हणून राहा. जर तुझ्यामुळे माझ्या आणि शिवच्या नात्यात थोडा जरी दुरावा आला तर लक्षात ठेव स्वरा, मी या वाड्याची मुलगी आहे. मी असं काही पाऊल उचलेन की तुला आणि तुझ्या भावाला दोघांनाही महागात पडेल. दादाने तुला तशी सक्त ताकीद दिलेलीच आहे, त्यामुळे आपल्या मर्यादा ओळखून राहा.
राधिकाचे ते शब्द ऐकून स्वराच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला वाटलं होतं राधिका एक स्त्री म्हणून तरी तिचे दुःख समजून घेईल, पण राधिका तर फक्त स्वतःच्या संसाराचा विचार करत होती. राधिका तिला खडसावून तिथून निघून गेली. खोलीत आता फक्त स्वरा एकटीच उरली होती. ती भिंतीला टेकून खाली जमिनीवर बसली. तिचे डोळे कोरडे पडले होते. आता तिच्याकडे रडायला अश्रूही उरले नव्हते. चारही बाजूंनी तिची कोंडी झाली होती. सासरच्या वाड्यात मल्हारराव पाटलाची दहशत आणि सततचे गैरसमज तिला जगू देत नव्हती. आणि ज्या भावासाठी तिने स्वतःचं आयुष्य पणाला लावलं होतं, त्याच्या घरातली तिची वहिनी आता तिला तिचा संसार मोडणारी गुन्हेगार मानत होती. तिला भावाकडे आपले दुःख सांगता येत नव्हते आणि नवऱ्याकडे तिला काही मागण्याचा अधिकारही आहे असं तिला वाटत नव्हतं. ती पूर्णपणे अनाथ आणि एकाकी झाली होती. त्या अवाढव्य चिरेबंदी वाड्याच्या भिंती जणू आता तिच्यावर कोसळायला येत होत्या. तिच्या अस्तित्वाला आता काहीच अर्थ उरला नव्हता. ती फक्त एक निर्जीव प्याद बनून राहिली होती, ज्याला कुणीही आपल्या सोयीनुसार वापरत होतं. तिच्या आतली घुसमट आता तिच्या सहनशीलतेचा अंत पाहत होती. एक प्रचंड मोठी अगतिकता आणि भयावह एकाकीपणा तिच्या मनाला विळखा घालून बसला होता. राधिकाच्या त्या टोकदार, निष्ठुर आणि अत्यंत स्वार्थी शब्दानंतर स्वराच्या आयुष्यात उरला होता तो फक्त एक भयंकर, जीवघेणा आणि कधीही न संपणारा एकाकीपणा. तो मोठा, अवाढव्य आणि ऐतिहासिक चिरेबंदी वाडा आता तिला अक्षरशः एका अंधाऱ्या, भुताडकीच्या तुरुंगासारखा वाटू लागला होता. ज्या वाड्याच्या अंगणात कधी काळी अनेक पिढ्यांचा रुबाब आणि सत्ता चालली होती, त्याच वाड्याच्या चार भिंती आता एका निष्पाप मुलीच्या घुसमटीचे मुख साक्षीदार बनल्या होत्या. स्वरा आता शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचली होती. तिच्या मनातील जगण्याची शेवटची इच्छाही आता मरून गेली होती. राधिकाच्या भेटीने तिच्या मनावर असा काही घाव घातला होता की आता तिला स्वतःच्या अस्तित्वाचीच लाज वाटू लागली होती. आपण या जगात कुणालाच नको आहोत. आपला जन्म फक्त इतरांच्या सुखासाठी, बळी जाण्यासाठीच झाला आहे, ही भावना तिच्या रोमारोमात भिनली होती. तिचे ते निरागस आणि नेहमी हसरे असणारे डोळे आता पूर्णपणे निस्तेज झाले होते. त्या डोळ्यांखाली आलेली काळी आणि खोल वर्तुळे तिच्या रात्रीच्या निद्रानाशाची साक्ष देत होती. तिच्या अंगावरील ती जड नऊवारी साडी आणि गळ्यातले ते मंगळसूत्र आता तिला तिच्या स्वातंत्र्याला ठोकलेले खिळे वाटत होते. सकाळच्या 4 वाजल्यापासून ते रात्रीचे 12 वाजेपर्यंत ती या वाड्यात एखाद्या मूकयंत्रासारखी राबत असायची. घर झाडणे, सडा रांगोळी करणे, देवारातील शेकडो देवांची पूजा करणे, वाड्यातल्या गड्यांसाठी आणि मल्हाररावांसाठी चुलीवरचा स्वयंपाक करणे, हे सर्व ती डोळे मिटून आणि मान खाली घालून करत असे. या सगळ्या कष्टाची तिला सवय नव्हती, पण ती कधीच तक्रार करत नसे. तिच्या ओठांवर कायम एक मुख कुलूप लागलेले असायचे. पण माणसाच्या सहनशीलतेलाही एक मर्यादा असते. एका मर्यादेपलीकडे स्प्रिंग दाबली तर ती उसळून वर येतेच. स्वराच्या मनातील हा ज्वालामुखी गेले कित्येक महिने आतल्या आत धुमसत होता, ज्याचा उद्रेक होण्याची वेळ आता जवळ आली होती. तो दिवस वैशाखातील एका अत्यंत रखरखत्या उन्हाळ्याचा होता. बाहेरून येणाऱ्या उष्ण वाऱ्याच्या झळा वाड्यातही जाणवत होत्या. दुपारचे 2 वाजून गेले होते. मल्हारराव पाटील कारखान्यातून आणि शेताच्या कामावरून अत्यंत थकून घामाने डबडबून वाड्यात परतले होते. त्यांचा मूड आज आधीच खूप खराब होता. कारखान्यात मजुरांसोबत झालेली काहीतरी बाचाबाची आणि शेतातल्या रखडलेल्या कामांमुळे त्यांच्या डोक्यात रागाची तिडीक गेली होती. ते अंगणात येताच त्यांनी डोक्यावरचा फेटा अत्यंत चिडचिड करत एका खुर्चीवर फेकला आणि मोठ्याने ओरडले, "ए, कोण हाय का घरात? जीव चाललाय माझा उन्हानं आणि इथं कुणी साधं पाणी द्यायला बी बाहेर नाही. स्वरा, ए स्वरा, कुठं मेलीस?" त्यांचा तो पहाडी आणि घुमणारा आवाज ऐकून स्वयंपाकघरात काम करत असलेल्या स्वराच्या हातातली भाकरीची परात क्षणभर निसटलीच. ती सकाळपासून सलग चुलीसमोर बसून होती. चुलीच्या धुराने आणि उकाड्याने तिचे डोळे चुरचुरत होते. चेहऱ्यावरून घामाच्या धारा वाहत होत्या. तिला स्वतःलाही नीट उभं राहण्याची ताकद उरली नव्हती. मल्हाररावांची हाक ऐकताच तिने घाईघाईने तांब्यावर पाणी घेतले आणि ती बाहेर ओसरीवर आली. तिचे हात भीतीने आणि थकव्याने थरथर कापत होते. ती मान खाली घालून मल्हाररावांच्या समोर गेली आणि तिने पाण्याचा तांब्या त्यांच्या समोर धरला. मल्हाररावांनी तिच्या हातातील तो पाण्याचा तांब्या झटक्यात ओढून घेतला. पाणी पिताना त्यांच्या रागीट नजरेने स्वराच्या थकलेल्या चेहऱ्याकडे पाहिले, पण त्यांच्या मनात तिच्याविषयी कोणतीही दया निर्माण झाली नाही. "काय गोगलगाईसारखी चालत आलीस? घरात नवरा उन्हातानाचा राबून आलाय आणि हिला साधं वेळेवर पाणी देता येत नाही? जा, चहा टाक लवकर, डोकं भयंकर दुखतंय माझं."
मल्हारराव अत्यंत फणकराने म्हणाले. स्वरा काहीही न बोलता पुन्हा स्वयंपाकघरात गेली. तिने चहाचे आदण चुलीवर ठेवले. पण आज तिचे शरीर खरोखरच तिची साथ देत नव्हते. तिला अचानक चक्कर आल्यासारखे झाले. डोळ्यांसमोर अंधारी आली आणि ती चुलीजवळच एका क्षणासाठी खाली बसली. या एका क्षणाच्या विश्रांतीमुळे चहा उकळून तयार व्हायला 5-10 मिनिटे उशीर झाला. इकडे ओसरीवर मल्हाररावांचा संयम संपत चालला होता. त्यांच्या डोक्यातील राग आता शिगेला पोहोचला होता. ते तडक उठले आणि रागाने पावले आपटत थेट स्वयंपाकघरात आले. स्वरा नुकतीच उठून चहा कपात गाळत होती. मल्हाररावांना दारात उभं बघून ती दचकली. तिच्या हातातला कप किंचितसा हलला आणि चहाचे काही थेंब खाली बशीत आणि जमिनीवर सांडले. हे पाहताच मल्हाररावांच्या रागाचा बांध फुटला. त्यांनी रागाने तो चहाचा कप स्वराच्या हातातून खेचून घेतला आणि थेट भिंतीवर भिरकावला. छन असा आवाज करत तो कप फुटला आणि चहाचे गरम थेंब भिंतीवर आणि स्वराच्या साडीवर उडाले. स्वरा घाबरून 2 पावले मागे सरकली. काय नाटक लावलंय हे? मल्हारराव अक्षरशः कडाडले. त्यांचा आवाज संपूर्ण वाड्यात घुमला. 10 मिनिटं झाली मी बाहेर ओरडतोय आणि तुला साधं एक कपभर चहा वेळेवर देता येत नाही? काय भिकाड्या घरचे अवलाद आणून घातले माझ्या गळ्यात? तुझ्या त्या भावानं तुला काही शिकवलंय की नाही, की फक्त माझ्या घरात फुकटच्या भाकऱ्या मोडायला पाठवलंय? तुला इथं मी कोणती राणीन म्हणून आणून ठेवली नाहीये. हे साटे लोटे हाय, हे विसरू नकोस. कामाला लावले तुला इथं. साधं एक काम धड करता येत नाही. आलीये पाटलाची बायको व्हायला. मल्हाररावांचे ते शब्द एखाद्या जहाल विषारी बाणासारखे स्वराच्या काळजात घुसले. भिकाड्या घरची अवलाद, फुकटच्या भाकऱ्या, हे शब्द तिच्या कानात घुमू लागले. आजवर मल्हाररावांनी तिचा खूप अपमान केला होता, पण आज त्याने तिच्या माहेरचा, तिच्या गरिबीचा आणि तिच्या जीवाभावाच्या भावाचा अपमान केला होता. जो भाऊ स्वतः उपाशी राहून तिला खायला घालत होता, त्याच्यावर उडवलेला हा शिंतोडा स्वरासाठी असह्य होता. या एका क्षणात काहीतरी भयंकर घडले. आजवर कायम जमिनीकडे झुकलेली स्वराची मान आज अचानक वर उठली. तिचे डोळे जे कायम भीतीने थरथरलेले असायचे, त्या डोळ्यात आज एक प्रलयकारी आग भडकत होती. तिच्या चेहऱ्यावरील तो भेदरलेला भाव जाऊन तिथे एक रौद्र आणि करारी रूप आले होते. तिचे अश्रू आता दुःखाचे नव्हते, तर ते एका धगधगत्या ज्वालामुखीचे होते. बास. स्वराच्या तोंडातून आलेला तो एकच शब्द इतका टोकदार आणि धारदार होता की मल्हाररावांचा पुढचा शब्द त्यांच्या घशातच अडकला. त्यांनी आजवर या वाड्यात स्वराचा इतका मोठा आवाज कधीच ऐकला नव्हता. स्वरा त्यांच्या डोळ्यात डोळे घालून उभी राहिली. तिच्या मनात जणू नवदुर्गेसारखे धैर्य जागृत झाले होते. तिची छाती रागाने वर खाली होत होती आणि ती अत्यंत स्पष्ट, खणखणीत आणि सडेतोड आवाजात बोलू लागली. पाटील साहेब, बास झाला आता. एक शब्दही इथून पुढे माझ्या किंवा माझ्या माहेरच्या विरुद्ध बोललात तर गाठ माझ्याशी आहे. भिकाड्या घरची अवलाद? कुणाला म्हणता तुम्ही भिकारडे? ज्या भावाने स्वतःची स्वप्न जाळून मला शिकवलं, त्याला तुम्ही भिकारी म्हणता? गरिबी असेल आमच्या घरात, पण तुमच्यासारखी माणुसकीची भिकारी अवस्था नाही आहे आमची. स्वराचा प्रत्येक शब्द वाड्याच्या शांततेला चिरत होता. मल्हारराव पूर्णपणे स्तब्ध झाले होते. त्यांच्या अंगावर अक्षरशः काटा आला होता. काय समजता तुम्ही स्वतःला? पैशाचा आणि सत्तेचा माज आहे ना तुम्हाला? पण एक गोष्ट विसरलात पाटील साहेब, मी एक जिवंत माणूस आहे. या तुमच्या साठे लोट्याच्या बाजारात विकत आणलेली कोणतीही निर्जीव वस्तू किंवा जनावर नाही. तुम्ही माझा सौदा केलात. तुमच्या बहिणीच्या सुखासाठी तुम्ही एका निष्पाप मुलीचं आयुष्य पणाला लावलं आणि मी माझ्या भावाच्या सुखासाठी हसत हसत माझ्या स्वप्नांची आणि आयुष्याची राख रांगोळी केली. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही रोज मला तुमच्या पायाखालची धूळ समजाल. स्वराचे डोळे लालबुंद झाले होते. तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या, पण तिचा आवाज किंचितही कापत नव्हता. ती पुढे म्हणाली, कोणता गुन्हा गेला होता मी? सांगा मला. मी अभ्यास करत होते. मला माझं स्वतःचं एक आयुष्य जगायचं होतं, पण तुमच्या एका अटीने माझं सगळं ओरबाडून घेतलं. मी तुमची बायको म्हणून या घरात आले, पण तुम्ही मला वागणूक काय दिली? एका बटीकसारखी, एका कैद्यासारखी. तुम्ही माझ्याशी कधी 2 शब्द प्रेमाने बोललात? कधी विचारलं मला की मी इथे सुखात आहे की नाही? फक्त आणि फक्त धमक्या, दहशत आणि अपमान. तुमच्या बहिणीला माझ्या घरात माझ्या भावाने तळ हातावरच्या पुढ्यासारखं जपून ठेवलंय आणि तुम्ही इथं रोज मला थोडं थोडं मरण देत आहात. ते तर हुंके देत होती, पण तिचा स्वाभिमान तिला थांबण्याची परवानगी देत नव्हता.
ती एक पाऊल मल्हाररावांच्या जवळ आली आणि अत्यंत भावनिक पण कठोर स्वरात म्हणाली, तुम्ही शरीराने धिप्पाड असाल, या गावचे पाटील असाल, पण मनाने तुम्ही अत्यंत खुजे आहात. तुम्हाला वाटतं की तुमच्या दहशतीखाली मी आयुष्यभर दबून राहीन? नाही. जर माझा जन्म फक्त इतरांसाठी बळी जाण्यासाठी झाला असेल तर आज तुम्ही माझा जीव घ्या. संपवून टाका मला एकदाचं. रोज रोज घुटमळून मरण्यापेक्षा मला एकदाच मरण आलेलं चालेल. पण इथून पुढे मी माझा आणि माझ्या माहेरचा एकही अपमान सहन करणार नाही. हे साटेलोटे असेल तर ते मी आज या क्षणी झुगारून देते. स्वराचे हे शब्द ऐकून स्वयंपाकघरात एक भयंकर स्मशान शांतता पसरली. तिथे फक्त स्वराचा श्वास घेण्याचा आणि त्याच्या हुंदक्यांचा आवाज येत होता. मल्हारराव पाटील, ज्याच्या एका इशाऱ्यावर अख्खं गाव थरथरायचं, ज्याच्या नजरेला नजर भिडवण्याची हिंमत आजवर कोणीही केली नाही, तो कर्दनकाळ पाटील आज एका 20-22च्या पोरीसमोर पूर्णपणे सुन्न, निशब्द आणि स्तब्ध उभा होता. त्यांच्या पायाखालची जमीन जणू सरकली होती. स्वराच्या डोळ्यातील ती आग, ते खरे दुःख आणि तिचा तो उफाळून आलेला स्वाभिमान पाहून त्याच्या डोळ्यांवरची सत्तेची आणि अहंकाराची पट्टी क्षणात फाटून खाली पडली. त्यांनी पहिल्यांदा स्वराकडे एक माणूस म्हणून पाहिले. त्यांना पहिल्यांदा जाणवले की या मुलीचे स्वतःचे असे एक अस्तित्व आहे. तिच्या त्या सडेतोड आणि अंगावर काटाळणाऱ्या शब्दांनी त्यांच्या आतल्या एका सुप्त माणसाला गदागदा हलवून जागे केले. तुम्ही मनाने अत्यंत खुजे आहात, हा तिचा शब्द त्यांच्या काळजाला आरपार भेदून गेला होता. त्यांना अचानक स्वतःच्या वागणुकीची भयंकर लाज वाटू लागली. एक मोठा भाऊ म्हणून त्यांनी राधिकेसाठी सगळं काही केलं, पण एका मुलीचा नवरा म्हणून ते किती नीच आणि क्रूर वागले होते याचा त्यांना आज साक्षात्कारासारखा अनुभव झाला. आपल्या बहिणीसाठी आपण एका दुसऱ्या बहिणीला जिवंतपणी नरक यातना दिल्या, ही जाणीव त्यांना आतून खाऊ लागली. त्यांच्या हाताच्या मुठी ज्या नेहमी रागाने वळलेल्या असायच्या, आज त्या पश्चातापाने सैल पडल्या होत्या. त्यांचा तो रांगडा करारी चेहरा आता अपराधासारखा खाली झुकला होता. त्यांनी स्वराला काहीतरी सांगायचे होते, तिची माफी मागायची होती, पण त्यांच्या तोंडातून एक शब्दही फुटत नव्हता. पुढचे 2-3 दिवस ते अत्यंत अस्वस्थ होते. कारखान्यात, शेतात, बैठकीत कुठेच त्यांचं मन लागत नव्हतं. त्या रात्री पहिल्यांदा त्यांनी स्वतःला विचारलं, मी माझ्या बहिणीसाठी न्याय मागत होतो, पण दुसऱ्याच्या बहिणीवर अन्याय करत होतो का? हा प्रश्न त्यांच्या मनात काट्यासारखा रोतून बसला. आज पहिल्यांदाच एका पाटलाचा अहंकार एका निष्पाप मुलीच्या स्वाभिमानापुढे गुडघे टेकून उभा होता. मल्हारराव स्तब्धपणे अपराधासारखे तिथेच उभे राहिले आणि स्वरा डोळ्यातील अंगार आणि अश्रू घेऊन तिथेच हुंदके देत उभी होती. त्या ऐतिहासिक वाड्यात आज एका नव्या, कधीही न पाहिलेल्या आत्मपरीक्षणाची आणि पश्चातापाची पहाड उगत होती. स्वराच्या त्या रौद्र रूपाने आणि सडतोड शब्दांनी वाड्याच्या चिरेबंदी भिंतींनाही जणू हादरा बसला होता. काल दुपारचा तो प्रसंग झाल्यानंतर रात्री वाड्यात एक विचित्र, कधीही न अनुभवलेली आणि काळी चिरणारी शांतता पसरली होती. मल्हारराव काल रात्री जेवलेही नाही. ते वाड्याच्या बाहेर ओसरीवर एका लाकडी खांबाला टेकून तासनतास शून्यात नजर लावून बसले होते. त्यांच्या हातातील विडी कधीच विझून गेली होती, पण त्यांच्या मनात विचारांचे जे भयंकर काहूर माजले होते ते शांत होण्याचे नाव घेत नव्हते. स्वराचे ते डोळ्यात पाणी आणून पण अत्यंत स्वाभिमानाने उच्चारलेले शब्द, मी एक जिवंत माणूस आहे, या साटे लोटेच्या बाजारात विकत आणलेली वस्तू नाही, हे शब्द एखाद्या धारधार तलवारीसारखे त्यांच्या काळजाला कापत होते. रात्रभर स्वराला वाटत होते की मल्हारराव येऊन तिच्यावर रागावतील, कालच्या अपमानाचा बदला घेतील आणि तिच्यावर हात उगारतील. ती भीतीने पलंगाच्या एका कोपऱ्यात आक्रोशून बसली होती, पण मल्हारराव खोलीत आलेच नाहीत. त्यांनी ती रात्र बाहेर ओसरीवरच काढली. दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली. वाड्याच्या नोकरचाकरांना वाटले होते की आज वाड्यात भयंकर वादळ येईल. पाटील संतापाने लाल बुंद होऊन सगळा वाडा डोक्यावर घेतील, पण तसे काहीच घडले नाही. स्वरा नेहमीप्रमाणे पहाटे उठली. डोळ्यात कालचीच भीती घेऊन ती स्वयंपाकघरात आली. तिने चहाचे आधण चुलीवर ठेवले. तेवढ्यात मागून जड पावलांचा आवाज आला. तिने दचकून मागे पाहिले. मल्हारराव उभे होते. त्यांचा तो कालचा रुबाबदार फेटा आज डोक्यावर नव्हता. डोळे रात्री न झोपल्यामुळे लाल झाले होते. स्वरा भीतीने 2 पावले मागे सरकली आणि तिने नजर खाली वळवली. पण मल्हाररावांनी कालसारखा चहाचा कप फेकून मारला नाही किंवा ते अजिबात ओरडले नाहीत. ते अत्यंत संथ आणि डबक्या आवाजात म्हणाले, स्वरा, चहा झाला की बाहेर घेऊन ये, मी तिथंच बसलोय. त्यांच्या आवाजात कालचा तो माज, तो अहंकार आणि तो कर्दनकाळ पाटलाचा रुबाब पूर्णपणे गायब झाला होता.
त्या आवाजात एक विलक्षण शांतता आणि एक प्रकारचा अपराधीपणा होता. स्वराला क्षणभर स्वतःच्या कानांवर विश्वासच बसला नाही. तिने थरथरत्या हाताने चहाचा कप बशीत ठेवला आणि ती बाहेर आली. मल्हारराव ओसरीवरील झोपाळ्यावर बसले होते. तिने चहाचा कप त्यांच्यासमोरच्या टेबलावर ठेवला आणि ते नेहमीसारखी मान खाली घालून मागे वळणार तेवढ्यात मल्हारराव अत्यंत हळुवारपणे म्हणाले, आज स्वयंपाक गडांना करायला सांग. तू कालपासून थकली आहेस. जाऊन थोडा आराम कर. हे ऐकून स्वरा जागीच थबकली. मल्हारराव पाटील, ज्याने आजवर तिला फक्त एक नोकरच समजले होते, ते आज तिला आराम करायला सांगत होते. तिने अचंबित होऊन त्यांच्याकडे पाहिले, पण ते नजर खाली घालून शांतपणे चहा पित होते. त्यांच्या या एका वाक्याने स्वराच्या मनातील भीतीचा एक मोठा खडक जणू काही क्षणातच कोसळून पडला. त्या दिवसापासून मल्हाररावांच्या वागण्यात एक आश्चर्यकारक आणि संपूर्ण बदल घडून आला. वाड्यातील ती दहशतीची आणि हुकुमशाहीची हवा हळूहळू बदलू लागली. मल्हारराव आता पूर्वीसारखे लहान लहान कारणांवरून ओरडत नसत. ते जेव्हाही स्वराशी बोलत तेव्हा त्यांच्या शब्दात एक प्रकारचा आदर असायचा. ते घरात आल्यावर पूर्वीसारखी पाणी आण, चहा आण अशी दमदाटी करत नसत, तर शांतपणे स्वतःचे पाणी स्वतः घेत. स्वराचे वाड्यातील अस्तित्व आता त्यांना एका वस्तूसारखे न वाटता एका हक्काच्या गृहिणीसारखे वाटू लागले होते. काही दिवसांनी तर त्यांनी चक्क गावातून स्वरासाठी काही नवी कोरी पुस्तके आणून त्या खोलीत ठेवली. स्वराला ती पुस्तके पाहताच रडू कोसळले. तिच्या शिक्षणाची, तिच्या वाचनाची आवड त्यांनी कुठून तरी जाणून घेतली होती. हा बदल स्वरासाठी एखाद्या सुंदर स्वप्नासारखा होता. ज्या माणसाची सावली पाहिल्यावरही तिला घाम फुटायचा, त्या माणसाच्या या नव्या, मवाळ आणि काळजी घेणाऱ्या रूपामुळे तिच्या मनातील भीतीचा बर्फ आता हळूहळू वितळू लागला होता. पण तरीही त्यांच्या अदृश्य भिंत कायम होती. एक मोठा संकोच होता. मल्हाररावांना स्वतःच्या चुकीचा प्रचंड पश्चाताप होत होता, पण त्यांच्या त्या रांगड्या आणि दबंग स्वभावाला माफी कशी मागायची हे समजत नव्हते. असाच एक महिना उलटून गेला. पावसाचे दिवस सुरू होणार होते. आकाशात काळेभोर ढग दाटून आले होते. मातीचा एक अत्यंत सुंदर आणि मंद सुगंध संपूर्ण वाड्यात पसरला होता. वाड्याच्या मागील बाजूस असलेल्या मोठ्या अंगणात, जिथे एक भली मोठी पारिजातकाची आणि बकुळीची झाडे होती, तिथे स्वरा एकटीच बसून फुले वेचत होती. वाऱ्याच्या झुळकीने तिच्या चेहऱ्यावर आलेली बट ती पदराने मागे सारत होती. तिचे ते साधे, सोज्वळ आणि निरागस रूप पाहून लांबून उभे असलेले मल्हारराव तिच्याकडेच पाहत राहिले. आज त्यांनी एक मोठा निर्णय घेतला होता. आज त्यांना त्यांच्या मनावरचे ते अपराधीपणाचे ओझे कायमचे उतरवून ठेवायचे होते. ते अत्यंत जड पण ठाम पावले टाकत स्वराच्या दिशेने गेले. त्यांच्या पावलांचा आवाज ऐकून स्वरा उभी राहिली. स्वरा, मल्हाररावांनी तिला हाक मारली. त्यांचा आवाज अत्यंत भारी आणि भावनांनी ओथंबलेला होता. जी, स्वरा हलक्या आवाजात म्हणाली. मल्हारराव तिच्या समोर येऊन उभे राहिले. त्यांनी आपला नेहमीचा रुबाब बाजूला ठेवून एक हात खिशातून बाहेर काढला आणि अत्यंत प्रामाणिकपणे थेट तिच्या डोळ्यात पाहत बोलण्यास सुरुवात केली. स्वरा, आज मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. लय दिस झाले. मनात एक सल टोचत होती. या पाटलाला कधी कुणासमोर मान तुकवायची सवय नाही, पण ज्या दिवशी तुम्हाला आरसा दाखवलास त्या दिवशी माझी मान कायमची खाली गेली. ते थोडे थांबले. त्याने एक मोठा श्वास घेतला आणि त्यांच्या रांगड्या पण प्रामाणिक भाषेत ते पुढे म्हणाले, मी एक मोठा भाऊ म्हणून जगलो, पण एक नवरा म्हणून मी पूर्णपणे नापास झालो गड्या. माझ्या बहिणीच्या सुखासाठी मी तुझा सौदा केला. मी साटेलोटं केलं. मला वाटलं होतं मी या वाड्यात फक्त एक बाहुली आणून ठेवले, जिच्यावर मी आयुष्यभर सत्ता गाजवेन. पण मला माहिती नव्हतं की या पाटलाच्या वाड्यात साक्षात एक लक्ष्मी चालून आली आहे, जिच्याकडं स्वतःचा एक मोठा स्वाभिमान आहे. तू त्या दिवशी बोललीस ना, मी पैशानं मोठा असेन पण मनाने खुजा आहे. ते शब्द माझ्या काळजाला आरपार चिरून गेले. मला माझीच भयंकर लाज वाटायला लागली. ज्या भावासाठी ती तुझं आयुष्य पणाला लावलंस, त्या भावाची आणि तुझ्या त्या त्यागाची किंमत मला समजायला हवी होती. मी चुकत गेलो. लय मोठी चूक झाली माझी. स्वराचे डोळे भरून आले होते. मल्हारराव पाटील, ज्यांच्या नावाने अख्खा तालुका थरथरत असे, ते आज एका लहान मुलासारखे स्वतःच्या चुकांची कबुली देत होते. माफ करशील का स्वरा? मल्हाररावांनी चक्क आपले दोन्ही हात जोडून तिच्यासमोर नेले. त्यांच्या त्या रांगड्या कठोर चेहऱ्यावर आज एक विलक्षण आर्ज होते. मी आज तुला एक वचन देतो. या मल्हारराव पाटलाचा शब्द
काळ्या दगडावरची रेग असतो या, हे तर तुला माहिती आहेच. आज मी तुला वचन देतो, इथून पुढं या वाड्यात तुला कोणतीही भीती बाळगून राहायची गरज नाही. इथून पुढं तू फक्त राधिकेच्या सुखाची तारण म्हणून या घरात राहणार नाही, तर या वाड्याची, या पाटील घराण्याची सून आणि मल्हारराव पाटलाची बायको म्हणून तू या वाड्यात पूर्ण मानाने आणि रुबाबाने राहशील. तुझा तो भाऊच शिव, तो आता माझा बी भाऊ आहे. मी तुला कधीच डोळ्यात पाणी आणू देणार नाही. मला एक संधी दे, मला ही सगळी नव्याने सुरुवात करायची आहे. स्वराच्या डोळ्यांतून आता घळाघळा अश्रू वाहत होते, पण हे अश्रू दुःखाचे नव्हते, तर ते एका प्रचंड मोठ्या मुक्तीचे आणि आनंदाचे होते. ज्या माणसाला ती एक राक्षस समजत होती, त्या रांगड्या आणि दबंग स्वभावामागे एक अत्यंत खरा, प्रामाणिक आणि प्रेमळ माणूस दडलेला आहे, हे तिलाच पहिल्यांदा दिसले होते. तिने पटकन पुढे होऊन मल्हाररावांचे जोडलेले हात खाली घेतले. असं नका करू. तुम्ही मोठे आहात माझ्यापेक्षा. मला तुमची माफी नकोय. मला फक्त माझा हक्क आणि तुमचा आदर हवा होता, आणि तो तुम्ही मला आज दिलात. स्वराच्या चेहऱ्यावर एक अत्यंत सुंदर आणि सात्विक हास्य उमरले. मल्हाररावांनी तिच्या त्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहिले आणि त्यांच्याही डोळ्यांच्या कडा पहिल्यांदाच ओलावल्या. त्यांनी अत्यंत मायेने आणि आदराने स्वतःचा मोठा हात स्वराच्या डोक्यावर ठेवला. त्या एका स्पर्शाने त्यांच्यातील तो साटेलोटाचा बळजबरीचा करार कायमचा संपला आणि एका खऱ्या पवित्र नात्याची सुरुवात झाली. त्या गोड संध्याकाळनंतर वाड्याचे चित्र पूर्णपणे बदलून गेले. मल्हारराव आणि स्वरा यांच्यातील दुरावा आणि भीतीची भिंत कायमची कोसळली. हळूहळू त्यांच्यात एका खऱ्या प्रेमाची आणि सात्विक सहवासाची सुरुवात झाली. बैलपोळ्याचा सण जवळ आला होता. वाड्यात सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते. मल्हाररावांनी स्वतःच्या हाताने बैलांना सजवले होते. संध्याकाळी जेव्हा बैलांची पूजा करण्याची वेळ आली, तेव्हा मल्हाररावांनी स्वराला बोलावले. स्वराने एक सुंदर पैठणी नेसली होती. नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर आणि हातात हिरवा चुडा घातलेली स्वरा साक्षात रुक्मिणीसारखी दिसत होती. मल्हारराव तिला पाहताच क्षणभर हरखून गेले. त्यांनी सर्व गड्यांसमोर स्वराला मानाने पुढे केले आणि म्हणाले, या पाटील घराण्याची सून आहे ती. पहिली पूजा तिच्याच हातून होईल. स्वराने जेव्हा आरतीचे ताट हातात घेतले आणि ती बैलांची पूजा करू लागली, तेव्हा मल्हाररावांनी हळूच तिच्या शेजारी येऊन उभे राहत अत्यंत हलक्या आवाजात म्हटले, आज लय भारी दिसतेस तू. जणू माझ्या वाड्याला आज खऱ्या अर्थाने घरपण आलंय. हे ऐकून स्वराचा चेहरा लाजेने लालबुंद झाला. ती लाज लाजताना पाहून मल्हाररावांच्या रांगड्या चेहऱ्यावरही एक अत्यंत गोड आणि सात्विक हसू उमटले. हे असे छोटे छोटे आणि रोमॅन्टिक क्षण त्यांच्या नात्यातील वीण अधिकच घट्ट करत होते. मल्हारराव आता तिला स्वतःसोबत शेतात घेऊन जाऊ लागले. हिरव्यागार उसाच्या फडात एका मोठ्या वडाच्या झाडाखाली ते दोघे तासनतास गप्पा मारत बसत. मल्हारराव तिला त्यांच्या लहानपणीच्या गोष्टी, गावाकडचे किस्से अत्यंत रांगड्या पण गोड भाषेत सांगायचे आणि स्वरा त्यांचे ते बोलणे अत्यंत कौतुकाने ऐकत बसायची. वाड्यात संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावताना जेव्हा स्वरा प्रार्थना करत असे, तेव्हा मल्हारराव लांबूनच तिच्या त्या सोज्वळ रूपाकडे एकटक पाहत राहायचे. त्यांच्या नजरेत आता दहशतीऐवजी एक प्रचंड मोठे आणि अथांग प्रेम होते. स्वरासुद्धा आता त्यांच्याशी मोकळेपणाने वागू लागली होती. कधीकधी मल्हारराव शहरातून येताना तिच्या आवडीचा गजरा किंवा एखादे पुस्तक आवर्जून घेऊन येत असत. त्यांचे छोटे छोटे पण प्रेमळ प्रयत्न स्वराच्या मनावर कायमची भुरळ घालत होते. ती आता खऱ्या अर्थाने या वाड्याची मानाची मालकीण आणि मल्हाररावांच्या आयुष्यातील सर्वात विश्वासू सोबती बनली होती. इकडे शिव आणि राधिकाचा संसारही अत्यंत सुखात सुरू होता. राधिका जेव्हा माहेरी म्हणजेच वाड्यात आली, तेव्हा तिला स्वरा आणि मल्हाररावांमधील हा बदललेला आणि प्रेमाचा बहरलेला संसार पाहून प्रचंड धक्का बसला, पण त्याचसोबत आनंदही झाला. तिने एकांतात स्वराची माफी मागितली. तिला आपल्या शब्दांची आठवण झाली आणि स्वराने एकटीने किती मोठं सहन केलं असेल याची जाणीव होताच तिचा अहंकार खाली पडला. शिवने जेव्हा आपल्या बहिणीला वाड्यावर ओसरीवर मल्हाररावांसोबत अत्यंत हसत खेळत आणि विश्वासाने वावरताना पाहिले, तेव्हा त्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रू तरळले. ज्या साटेलोट्याच्या प्रथेमुळे तो स्वतःला गुन्हेगार मानत होता, त्याच प्रसंगाने नियतीला मात्र अनपेक्षित वळण दिले. मल्हाररावांच्या बदललेल्या स्वभावामुळे स्वराला आयुष्यात खरे प्रेम, सन्मान आणि आदर मिळाला. मल्हाररावांनी शिवला अत्यंत आदराने वागवले, त्याच्या पाठीवर थाप मारली आणि एका भावासारखी त्याला कायम साथ देण्याचे वचन दिले. दोन्ही घरांमध्ये आता एक निखळ आणि निर्मळ आनंद नांदत होता. काळ हळूहळू पुढे सरकत होता.
उन्हाळ्याच्या रखरखत्या झळांनंतर मराठवाड्याच्या लाल मातीत पावसाचा पहिला थेंब पडावा आणि सर्वत्र हिरवळ दाटावी, तसे स्वर आणि मल्हाररावांच्या आयुष्यात प्रेमाचे रोपटे बहरू लागले होते. साटेलोटे ही मुळात एक अत्यंत अमानवीय, बळजबरीची आणि स्त्रियांचा बाजार मांडणारी प्रथा. एका मुलीच्या सुखासाठी दुसऱ्या मुलीचा बळी देण्याची ही अट. स्वराच्या आयुष्यातही हा करार एका भयंकर शापासारखाच आला होता. पण नियतीचे खेळ अत्यंत अनाकलनीय असतात. जर माणसाच्या मनात खऱ्या अर्थाने आत्मपरीक्षण करण्याची ताकद असेल आणि समोरच्या व्यक्तीच्या स्वाभिमानाचा आदर करण्याची तयारी असेल, तर चुकीने सुरू झालेलं नातंही पश्चाताप, आदर आणि प्रेमामुळे नव्यानं उभं राहू शकतं. मल्हाररावांचा अहंकार आणि दहशतीला स्वराच्या स्वाभिमान आणि सहनशीलतेने जिंकले होते. जो वाडा एकेकाळी स्वरासाठी एक अंधारी आणि घुसमटवणारी तुरुंग कोठडी वाटत होता, तोच वाडा आता तिच्या हसण्याने आणि खऱ्या प्रेमाने उधळून निघाला होता. खऱ्या प्रेमाची ताकद ही कोणत्याही अटींपेक्षा, सौद्यापेक्षा आणि दहशतीपेक्षा नेहमीच मोठी असते. हेच या कथेचे आणि त्यांच्या प्रवासाचे खरे सार होते. जिथे दोन मने एकमेकांना समजून घेतात, एकमेकांच्या दुःखावर फुंकर घालतात आणि चुकांची प्रामाणिकपणे कबुली देतात, तिथे साटेलोटेसारख्या जुलमी प्रथेलाही शेवटी माणुसकी, आदर आणि प्रेमासमोर झुकावंच लागतं. स्वर आणि मल्हारराव पाटील यांचा हा संसार आता संपूर्ण तालुक्यासाठी केवळ एक दहशतीचा दबदबा नव्हता, तर एका अत्यंत सुंदर, सात्विक आणि अतूट अशा प्रेमाचे एक जिवंत आणि गोड उदाहरण बनून राहिला होता. साटेलोटेच्या काठ्यांवरून चालत सुरू झालेला हा प्रवास आता खऱ्या प्रेमाच्या मखमली वाटेवर अत्यंत सुखाने आणि समाधानाने पुढे मार्गस्थ झाला होता. कधीकधी नाती अटींनी सुरू होतात, पण त्यांना खरी ओळख, आदर, पश्चाताप आणि प्रेम देतात. स्वराने सहनशीलता दाखवली, पण योग्य वेळी स्वतःचा स्वाभिमानही जपला आणि मल्हाररावांनी चूक मान्य करून नात्याला नवी दिशा दिली. तुमच्या मते नात्यात प्रेम जास्त महत्त्वाचं की स्वाभिमान? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. कथा आवडली असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि ही कथा आपल्या माणसांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.